काही आम्ही सन्मान करत आहोत. आणि रेणावळे गावचा विवेक शेलार खरं तर बॉलिंग करतोय. पहिलाच ओव्हर आपण पाहतोय. सध्या फलंदाजांना थांबवलंय. बॅटरचं नाव कळवा आम्हाला प्लीज. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी सणस साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी सणस साहेब यांचा देखील आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. काही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणखीन आम्ही सन्मान घेत आहोत. मॅन ऑफ द मॅच आम्ही हा किताब देतोय शरद कोल्हाटकर याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब घेण्यासाठी सणस्फोट यांच्या माध्यमातून आम्ही खरं तर मॅन ऑफ द मॅचचा हा किताब आम्ही देत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय काशीनाथजी मालुसरे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. काशीनाथजी मालुसरे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. इथे फटका पाहू शकाल तुम्ही. त्याचबरोबर रन ताल झाला त्या एकूण एकत्रित टीमच्या. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब देतोय. सनद स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही कॅप आलेली आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही शरद कोंढाळकर याचा आम्ही खरं तर कॅप देऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत शरद कोंढाळकरला. दादा सणस साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही शरद कोंढाळकर याला मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देत आहोत. आणि ही मॅन ऑफ द मॅचची जी कॅप आहे ती सनद स्पोर्ट प्रोफायटर गणपत सणस यांच्या माध्यमातून दिली आहे. खरं तर सनद स्पोर्ट यार ब्रँड झाला आणि अजून आम्ही एक सत्कार घेत आहोत. अंकुजी सनद साहेब अंकुजी सनद साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत. आणि या अंकुजी सनद साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. चला आता मी मैदानामध्ये जातोय. दादा थोडं बाजूला व्हायचंय, थोडं बाजूला व्हा. अंकुजी सनद साहेब यांचा देखील आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. बॉलर तयार होतोय. बेदकता दाखवली, फॉलो केलं होतं बॅटरने. बॉल चॅलेंज परत आला आणि ते मात्र व्हाईट बॉलची सुरुवात होती. बॉलर प्रवीण आणि रवींद्र आहेत. टोटल झालं तर एकूण एकत्रित टीमच्या 4 धावा, 5 धावा झाल्यात. आणखीन एक इथे डॅमेज फॉल. त्याचबरोबर अजयजी सनद साहेब अजयजी सनद साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. अजयजी सनद साहेब व्हाईट बॉलचा करून बॅक टू बॅक 2 व्हाईट या गोलंदाजी टाकलेत. हा देखील व्हाईट बॉल आहे यार. जेवणामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये व्हाईट बॉल खाऊन आला की 3 बॉल लगातार व्हाईट टाकलेत. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये ची सुरुवात चांगली झाली. कोण आहे बॅटिंगला? कोण आहे? चला संदीपजी कोंढाळकर आणि श्रीकांतजी कोंढाळकर या दोन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान घेत आहोत. संदीपजी कोंढाळकर आणि श्रीकांतजी कोंढाळकर या दोन्ही मान्यवरांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. मॅच कडे आपण बोलतोय. टोटल झाले तर एकूण एकत्रित टीमच्या 7 धावा झालेल्या आहेत. बॉलर तयार होतोय. आणखीन घेते डॅमेज बॉल. यार काय चाललंय मैदानामध्ये. खराब कामगिरी करत असताना बॉलर रवींद्र यांना पाहत आहे. पहिल्या षटक खूप चांगला आपण पाहिला. त्याचबरोबर KSK चे खरे तर मोठे फॅन, क्रिकेटचे मोठे फॅन शिवाजी दादा जाधव यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. यावेळेस विकेट केलाय. डीप मिड विकेट मध्ये कॅच होता, परंतु बॉल हातातून निसटलाय. सन्माननीय आदरणीय खरं तर KSK ला बिलॉंग करतात आणि क्रिकेटचे चाहते
शिवाजी दादा जाधव हातरेवाडी यांचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खर तर क्रिकेटचे बिग फॅन आहेत. शिवाजी जाधव यांचा सन्मान करीत आहोत मुख्य व्यासपीठावरती. इथे फटका सोडे काय फक्त स्ट्रोक फसला गेला. भाव बराच काळ राहिला. वॉट कॅच रनिंग हँड कॅच. पहिला धक्का लागत असताना बडी टीम तन्वी मातोश्री टीमला बॅटर झाला घाम. प्रकाश बॅटिंग साठी. चला फास्ट घ्यायचं आहे. थोडं स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. टोटल झालं ते आतापर्यंत धाबा होत आहेत. धाबा बनतात. पुन्हा एकदा डॅमेज बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आला आणि आतापर्यंत 5 वाईट या गोलंदाज रवींद्रने टाकले आणि आणखीन किती वाईट टाकलाय रवींद्र आणि नवीन बॅटर. आणखीन एक वाईट बॉलचा कॉल येतोय आणि साठी बॅटर कोण आहे? प्रकाश. बॉल लगातार वाईट टाकलेत. आणखीन इथे धावा चालले त्या तब्बल 11 धावा आणि डॅमेज गोलंदाजी होत असताना हा बॉल चांगला. फटका देखील चांगला. ऑन साईडला टर्न केला. सिंगल इथे सेकंडचा कॉल. परंतु येस नो वेट अँड वॉच क्रिकेट. सिंगल येते या बॉल वरती. प्रकाशला पाहता तुम्ही बॅटिंग क्रमांक 3 साठी. बाद चाललेला खेळाडू ज्ञानदेव विवेक आहेत. विनयला पाहताय. टोटल झालं त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एकत्रित टीमच्या 12 धावा. गोलंदाजी चांगली करावी लागेल. धाबाला रोखायचा परंतु प्रयत्न करायला हवा. हा देखील फटका. सूर्य फटका. लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्रचे घेत आहेत. एक तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या दोन्ही पाटरने. बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ संतुलन आपण पाहतोय. 2 धाबा इथे आल्या. 2 धावाची मैत्री. टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड होती. पहिल्या षटकामध्ये तितक्या धाबा आल्या नाहीयेत परंतु या षटकामध्ये धाबा येत आहेत. टोटल झाले तर 14 रन्स. लांबडे षटक सध्या आपण पाहतो. गोलंदाज हा बॉल पुन्हा एकदा वळण घेतलं बंसांनी. व्हाईट बॉलचा कॉल. आणखीन एक इथे एक्स्ट्रा रन्स येते. गावची स्पर्धा असले प्रीमियर लीग असले की या गोष्टी होत असतात. कारण का हे खेळाडू आज एन्जॉय करतायत तर ते इतकं देखील एन्जॉय करू नका. कारण का संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फायनल देखील खेळायचे. अजून जर 2 वाईट टाकले तर बघा आता वाईट साठी पारितोषिक आलंय. प्रकाशने जर 30 टाकले तर नितीन सनफ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. नो लुक शॉट. बॉल चालला इथे सीमारेषा पाठ. टीप मधून हा सुंदर चौकार. विनयच्या पाठ मधनं चौकाराला. या चौकाराच्या बैतीने साईने टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 19 धावा. थोडस स्पीडअप करायचं. घाई करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. चांगले पाटिंग या मॅच मध्ये करत असताना हॅलो
जाऊया आपण मॅचकडे. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती प्रथम बॅटिंग करत असताना 19 धावा झाल्या. तिसऱ्या षटकाच्या स्पेलला सुरुवात होते आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज एक आपण लांबडं षटक पाहिले. या षटकामध्ये एकूण एकंदरीत 18 धावा आल्या. प्रत्येक षटकारासाठी नितीन शामराव सोडस यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइस. पहिलाच बॉल टॉट आलाय. चांगली सुरुवात गोलंदाज पहिलाच बॉल टॉट आलाय. बॉलर शशी यांना पाहत आहे. नेक्स्ट मॅच ND11 आणि प्रकाश मोती यावेळी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक सिंगल या बॉलवरती. सेकंडचा कॉल थोडीशी गपलेट झाली फिल्डिंग युनिटमध्ये. एक सिंगल कंप्लीट केली, दुसरी देखील कंप्लीट केली, तिसरीचा कॉल येतोय परंतु यस नो नाहीये. यावेळी संतुलन पाहताय. 21 धावा स्कोर कार्ड वरती. सध्या शशी बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी बॅटर स्ट्राईक केला प्रकाश. दुसऱ्या एटला पण विनय याला पाहताय. चांगली बॅटिंग होती. वाईट जरुरी ते दुसऱ्या ओव्हर मध्ये आलात आणि टोटल झालं तर एकंदरीत टीमच्या 21 धावा स्कोर कार्ड वरती. शशीचा आपण षटक पाहतोय. अद्याप आतापर्यंत चांगली गोलंदाजी. हा फुल टॉस बॉल काढून दिला आणि बॉल चालला इथे सीमारेषेच्या लगत परंतु एक सिंगल येते या बॉलवरती. चांगला बॉल इथे डिलिव्हर केला होता गोलंदाजांनी परंतु एक सिंगल या बॉलवरती येते आणि बघता बघता टोटल झाले त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एकंदरीत टीमच्या 22 धावा. प्रत्येक मानव मॅच साठी सन स्पोर्टच्या माध्यमातून टोटल झाले त्या 22. सचिन षटक पाहतोय आतापर्यंत 4 धावा 3 बॉलच्या पाठीमागे दिल्या गेल्यात आणि चांगली सुरुवात निवडून या ओव्हरची झाली आहे. ओ माय गॉड, हा बॉल नो असणारा भीमरचा नो दिलाय. बॉल हवेमध्ये एक तर मिळते. सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात गेल्या दोन्ही पार्टनरने. नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा बॉल. 3 धावा या बॉलवरती आणि टोटल आतापर्यंत 25. 25 धावा झाल्यात. फ्री हिटचा बॉल असणार आहे. शशी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत होते. इथे विकेट करण्याचा प्रयत्न केला तर हा बॉल सेव्ह आहे. हा बॉल चांगला आहे. बॉल टप्प्यात थोडासा टर्न होतोय आणि त्याच्यानंतर आलेला हा टॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. चांगला बॉल इथे डिलिव्हर केला. सिंगल या बॉल वरती आली. कोणती धाव येत नाहीये. इथे बॅकवर्डला कट करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये येते. सिंगल आलेली आहे. आणखीन ते फटका फसलाय. चाला डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन किती धाव मिळेल आणि एक धावेच्या मदतीनं टोटल होते ते एकंदरीत टीमच्या 27 धावा. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत आणि ब्रेक मध्ये टीम ND11 आणि प्रकाश मोदी हे 2 टीमचे कॅप्टन्स आपण आता टॉस करत यायचं आहे. हॅलो. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सुखदेवजी सेलार साहेब यांचे इथे आगमन झाले. करतो आपण त्याचं सहर्ष स्वागत. जाऊया आता मॅच कडे. खरं तर चांगली स्पर्धा आपल्या भेटीला बॉलवर तयार होतात. हा बॉल पाय टाकलाय. खोल फॅट टाकलाय. ऑफ साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पॅटर्न केला होता. आलाही ते पहिला बॉलरचा टॉट. चांगली सुरुवात बॉलरने करून दिली या ओव्हरची. बॉल फेकलाय. विकेट कोसळत फक्त 1. हा प्लस पॉइंट राहिलाय आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमचा.
पण तो रस बॉलवरती नाहीये. पुढे येऊन सरसावून केलाय. शॉर्ट कव्हर करून एक सिंगल या बॉलवरती. बॉलर 7 पाहताय. टोटल झालं तर एकूण एकत्रित टीमच्या दादा प्लीज आपण वेळ घेऊ नका. प्लीज टाइमपास करू नका. थोडं स्पीडअप करा कारण का प्रत्येक 4 ओव्हरची मॅच आहे दादा. बॅटर कॉल झाला प्रसाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. जबरदस्त स्पर्धा. पर्व पहिलं रेनावडे प्रीमियर लीग 2025. 8 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात आणि टीमचा आयकॉन अमोल बॅटिंग साठी. यार आयकॉन आता आलेत. आयकॉनला पहिल्या ओव्हरला यायचं होतं. आता शेवटचा षटक आहे आणि आयकॉनला आता बॅटिंग करायची आहे. तोडफोड करावी लागेल. मारझोड करावी लागेल. तोच आयकॉनचं नाव अमोल. सध्या अमोल आईस्क्रीम प्रत्येकाला आवडते. बॅटर आयकॉन अमोल. अमोलच्या बॅटमधून आल्या पावली मोठा धमाका झालाय आणि बॉल चाललाय टिपी स्कोर 1 मध्ये. मिळेल तिथे मात्र एक सिंगल. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोलचा राहिला तर तो डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला. एक सिंगल या बॉल वरती येते. जबरदस्त स्पर्धा. रखरखत होऊन पंचांचं काम. अब्दुल कलाम आणि अर्जुन सरोजला पाहता. यस लक्ष्मण सहस यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा धनादेश दिला जाईल. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम ने चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम ओनली कॅश. पुढील आतापर्यंत स्कोर धाबा होत नाहीयेत यार. त्या धाबांसाठी तुम्हाला ताडफोड करावे लागेल. प्रॉकॉनचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत परंतु बॉल निघून जातोय. मिला रूम मॅच द्या. तुम मचाले 4 चौकार. सन्माननीय आदरणीय निवृत्तीजी सेला साहेब यांचं होतं या मुख्य व्यासपीठावरती आगमन करत आहोत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत. निवृत्तीजी सेला साहेब यांचं इथे आगमन करत आहोत. त्यांचं स्वागत. चौकार आला. आणखी एक मोठा धमाका. बॉक्स आला इथे. सिंगल साडी डिक्लेअर येते या बॉलवरती. फटक्यामध्ये ताकद होती. फटक्यामध्ये विश्वास होता पण तो झोन निवडला. तो डिक्लेअर आहे आणि अशा 1 धावेनं टोटल झाले तर आतापर्यंत एकंदरीत टीमच्या 34 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग. टीमचा आयकॉन अमोल चांगली बॅटिंग करतोय. शपळून फटका खेळलाय परंतु हे क्षेत्र हा सोडणं वेगळा आहे. एक सिंगल येते या बॉलवरती आणि बघता बघता आता ओव्हरची होते देखील समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 35 धावा ठोकल्यात आणि 36 धाव्यांचं लक्ष असणार आहे. नेक्स्ट आपण टॉस साठी जातोय. ND11 आणि प्रकाश मोदी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण त्वरित या व्यासपीठावरती आपण टॉस करता यायचंय. चला जास्त वेळ घेऊ नका. दत्तगुरु चला पहिली मातोश्री 11 चला लगेच फिल्डिंग साठी जायचं आहे. थोडा वेळ घेऊ नका मित्रांनो. प्लीज 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 फिल्डिंग साठी रवाना व्हा. हॅलो सर आपण टॉस साठी यायचंय. फिल्डिंग सजवा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. लगेच फिल्डिंग सजवायची आहे. मॅचला होते सुरुवात. चला टीम आपण नेक्स्ट टॉस करत आहोत. ND11 आणि प्रकाश मोदी या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून आपण करत आहोत टॉस. मी मंडळाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. सन्माननीय आदरणीय हनुमानजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. मॅच असणार आहे ND11 आणि प्रकाश मोदी. हनुमंत चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या मॅचचा करतोय. कॅमेरामॅन थोडा फोकस करू.
आणि प्रथमता घेतली आहे फिल्डिंग. चला बॅटिंग साठी चला, फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत दादा. भालचंद्र बासमन हा डिटर फलंदाज आणि प्रसाद सनस बॅटिंग साठी. दोन बॅटर आणि खर तर भालचंद्र पुण्यावरून आलेले आहेत. खास बघा, काही पुण्यावरून आलेत, काही मुंबईमधून आलेत, काही खेळाडू गावावरून देखील आलेले आहेत. 350 किलोमीटरचा प्रवास आणि पुण्याचा प्रवास आणि आज सगळा हा प्रवास खर तर या नवी मुंबईमध्ये येऊन थांबला. क्रिकेटच्या या रंगमंचावरती लक्ष असणाऱ्या मॅच मध्ये 36 धावांचं आणि थोडा स्पीडअप ठेवायचा आहे दादा, जास्त वेळ घेऊ नका, कारण का बघा 11:30 वाजलेत. भालचंद्र आणि प्रसाद बॅटिंग साठी आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला. गोलंदाज धावा रोखण्यासाठी विश्वासचा पहिला बॉल विश्वास दाखवला. समोर दोन दिग्गज खेळाडू आक्रमक लीड करण्यासाठी फ्रंट फुटला गोलंदाज विश्वास. प्रत्येक जण घेतोय श्वास आणि हा विश्वास गोलंदाज पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. पहिल्याच बॉलवरती ब्लॉकॉनचा बॉल ऑन साईडला टर्न. लेग मध्ये चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते. प्रसादच्या पाठमधनं पाठराता भालचंद्र बॅटिंग साठी असणार. मॅचला मजा येईल. लक्ष छोटस जरूर आहे, 36 धावा जमवायच्या, परंतु हा मॅचला कशा पद्धतीनं फिल्डिंग करणार टीम तन्वी मातुश्री 11 येणार आहे. बिगिट केला, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सिंगल्स येते या बॉलवरती. फटक्यामध्ये विश्वास होता, फटका चांगला होता आणि त्याला पिकअप लगेच देखील या पाटरने केला होता. त्याच्यानंतर आलेली हे एक सिंगल या बॉलवरती येते. व्हेरिएशन ठेवलंय ऑन साईडला टर्न. बॉलिंग चांगली होती अराउंड द विकेट. सध्या या मॅच मध्ये लक्ष छोट काउंट दिलाय. जमिनीत टिकतो कांदा आणि मुला आणि फटका आलाय. साथ नाही तर प्रसादच्या पाठमधनं मोठा धमाका, नाचखोळा षटकार. काही सन्मान घेत आहोत. प्रसादच्या पाठमधनं मोठा धमाका, चांगली बॅटिंग. गोलंदाज सुखदेव सेलार साहेब यांचा आम्ही सन्मान करीत आहोत. आणखीन किती आणखीन एक चांगला शॉट येते, चांगला शॉट, व्हेरी हॉट बॉल चाला इथे टन 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 सीमा पार आलेला हा आणखीन एक येते प्रसादच्या बॅटमधनं सुंदर चौकार. लाजच्या बॅटिंग. पहिला षटकार, आता चौकार. टोटल झाल्या त्या टीमच्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एकत्रित टीमच्या 12 धावा. सन्माननीय आदरणीय निवृत्तीजी सेलार साहेब यांचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय आदरणीय निवृत्तीजी सेलार साहेब यांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. साहेबांचा शुभ सन्मान, स्वागत आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान करीत आहोत आम्ही. काय झालंय, मॅच का थांबवला? 4 बॉल झालेत. बॉल आलाय का? वेळ घेऊ नका प्लीज. खूप उशीर घेता प्लीज प्लीज, वेळ घेऊ नका. त्याचबरोबर पंकजी सेलार साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. पंकजी सेलार साहेब यांचा देखील सन्मान घेत आहोत. गाडीमध्ये गेले डॉट बॉल आहे का काय, 4 धावा द्यायचे का नाही द्यायचे.
फिल्डर कोणी येऊ नका तिथे, फिल्डर कोणी येऊ नका, आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं. चला मॅच सुरू करायचे, मॅच सुरू करायचे. चला मॅच सुरू करा, मॅच ऑन करा. नवीन दिला होता मग तो आत गेला ना तिकडे, त्यामुळे त्याने सेकंड दिला. ऍग्री करा सर्व मॅच चालू करा प्लीज. सलाम जो डिसिजन दिलेला आहे कमिटीने, अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल प्लीज. आणि जर वेळ आता किती आपण घालवला, हा चौकार आहे ना, हा चौकार आहे. चला तर चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्यायची. धाबा झाले त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 12 धाबा झाल्यात. पहिले षटक सध्या आपण मार्गस्थ पाहतो विश्वाचं. पहिल्या 2 बॉलवरती 2, त्याच्यानंतर षटकार आणि आता चौकार. प्रसादचे चांगले पाटिंग या मॅच मध्ये होत असताना आपण पाहता. काय यार पाटिंग केले प्रसादने. 36 धाबा जमवायचे, आणखी 24 धाबांची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. आणि जेव्हा जेव्हा बॉल जाईल ना पहिल्या ओव्हरला, तेव्हा तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. हा बॉल बाकीतून पंच केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार आणखी घेते प्रसादच्या पाठ मधनं. ब्रँडन स्ट्रोक हल्लाय. मिला रूम मॅच होते. 2 दिल मांगे मोर. ये प्रसादच्या पाठ मधून 4, 4 चौकार. काय यार पाटिंग होती. प्रसादची पाटिंग या मॅच मध्ये तडपली. प्रसाद त्या मॅच मध्ये निवडून चमकला गेलाय. आणि टोटल झाले ते आतापर्यंत 16 धाबा. विश्वास खरं तर या गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता. तो विश्वास सध्या बिबणीने कुठेतरी हरपलाय. आणखीकडे पार्टनर जागा शोधले गेले. रुमेट कार्पेट बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल धेंगा तो निसटलाय, निघून जातोय. आणखीन घेते पाक टू बॅक आणि हॅट्रिक चालली आहे. चौकाराची पानं नाव प्रसाद.
हॅट्रिक. टोटल झाल्यात त्या हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सनस स्पोर्ट यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक साठी पॉवर नेम्स. टोटल झाले तर एकूण एकत्र टीमच्या 20 धावा, 16 धावांची आवश्यकता. माणूस बॉल तयार. पहिलाच बॉल डाऊन द लेग, थोडासा अधिक उचलीचा बॉल. एक सिंगल इथे या बॉल वरती 15 धावांची आवश्यकता. अगदी बघा 11:30 वाजून गेले आणि दुसरी मॅच चालू आहे आणि आपल्याला मॅचेस खेळायचे आहेत त्या 13. जो कमिटी निर्णय देईल इथून पुढे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. किती वरच्या मॅचेस खेळवायच्या कमिटी सांगेल, कारण का अजून 11 मॅच बॅलन्स आहे. एक दिवसाचा खेळ मानव तयार होतो. फिरवण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आला. एकत्रित धाव पाहता एकत्रित धाव टोटल झाल्या त्या आतापर्यंत टीमच्या टोटल 22 धावा. बॅटिंग करते 36 धावा जवळचे आहेत. लो स्कोरचा मॅच होता, अगदी जवळ येतोय. गुरुदत्त 11 टीम सध्या बॅटिंग करते. टॉस जिंकला होता, फिल्डिंग घेतली होती आणि त्यांनी मात्र 11 ला 35 धाव थांबवले. आता साईड चेंज केली. आता विकेट इथे बॉल ऑन साईडला टर्न केला. मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल या बॉल वरती, एक सिंगलची मदत, एक सिंगलचे योगदान. टोटल झाले ते आतापर्यंत 23. अगदी मॅच आता बॅटिंग केंद्र टीम साठी जवळ आला. परंतु हा ओव्हर मी म्हणेन 2 बॉल लगातार वाईट टाकले. तिथे प्लेसमेंट पाहायला मिळते. पॅटर्नची बॉलर तयार. लो फुल टॉस बॉल कॅचची नामी संधी उपलब्ध झाली आणि पकडलाय झेल आणि संपलाय पॅटर प्रसाद याचा खेळ. पटरगॉन यस बघा बापर बेटे फटका तर प्रसाद खूप चांगला खेळून त्याच्या वडिलांनी तो कॅच कम्प्लीट केलाय. बाप तो बाप रहता है आणि दाखवून दिला यार. प्रसाद पास झाला परंतु बॅटिंग लाजवाब केली प्रसादने आणि त्याच्या वडिलांनी कॅच घेतला, पप्पांनी कॅच घेतला आणि प्रसाद त्याला माघारी. नवीन बॅटर म्हणजे शशी कोंढाळकर बॅटिंग साठी गेले. तेव्हा होत नाहीये बदाम. पहिलीतून वाही, त्याच्यानंतर एक सिंगल. आता बॅटर बाद झालेत. थोडस वंचित ठेवलंय. चांगला खेळ इथून पुढे करावा लागेल. सध्या आपण खाडीचं मैदान पाहतोय. आता हेच मैदान पाठी घेतले. आजूबाजूला झाडी आहे आणि फॉलोईंग आता मानसी सध्या चांगली होते. कट केला या फटक्याला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग मध्ये थोडीशी गफलत असताना परंतु पॅकअप मिळाला डीप मधून. सिंगल सिंगल या 5 वरती येते. चांगली बॅटिंग शोधामध्ये आहे दोन्ही पाटर. परंतु मानवची चांगली गोलंदाजी. आता मोठा फटका फिरकावून दिला. शकता ना पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर भालचंद्राचा खेळ. बॅटर गॉन. गोलंदाजीची आपण चर्चा केली तर पहिले 2 बॉल वाहीत टाकले. त्याच्यानंतर टप्प्यावरती चांगली नजर ठेवली गेली आणि सध्या 2 पाटरला माघारी पाठवलाय. पेवनच्या पहिल्या षटकामध्ये ओसांडून धावा खर्च केल्या आणि आता सध्या चांगली गोलंदाजी मानवची होती. आघाडीची फ्रंटफुटला फलंदाज जे बॅटिंग करण्यासाठी आले होते ते सध्या डकआउट मध्ये आहेत आणि आता टोटल चालत एकूण एकंदरीत 24 रन, 12 धावांची आवश्यक. स्वतः टीमचा कॅप्टन बॅटिंग साठी. सतीश सनस बॅटिंग साठी आलेत. बॉलर तयार होतात. लो फुल टॉस बॉल फिरकावून दिलाय. सिंगल तर येते परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला स्टॉप केलंय. तोपर्यंत एक धाव या बॉल वरती येते. चांगली बॉलिंग सध्या
माडाची पाता 25 धावा झाल्यात. अवघ्या 11 धावांची गरज आहे. दोन फ्रेश बॅटर मैदानामध्ये आहेत. मोठा बटका विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल टपला स्वीप होत असताना आला तो इथे टॉट बॉल. ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टोटल झाले त्या 25. आता पारा पाव 11 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि या ओव्हरमध्ये आल्या त्या 5. त्याच्यामध्ये 2 विकेट. बारा बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. बॉलिंग साठी गोलंदाज अमोल. पहिलाच बॉल चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल खाली राहिला. एकच सिंगल इथे. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा. असं वाटलं की हा मॅच लवकर संपेल परंतु नाहीये. आता डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक गोलंदाज क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळाली जाते. एक सिंगल या बॉल वरती येते. विकेट केलाय. बॉल मोठा लगावताय. बुम 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 का बॅक हेड 6 षटकार. वाडा शॉट. पिकअप शॉट. तसा बॉलला पिक केलंय पाटलने आणि हा मोठा धमाका झालाय. शशीच्या पाठ मधनं मोठा फटका षटकाराला. त्या 32 धावा 4 धावांची आवश्यकता आहे आणि शशी सध्या आता रिदम मध्ये दिसतोय. फॉर्म मध्ये आहे. जेव्हा जेव्हा एखादा बॅटर फॉर्म मध्ये असतो ना त्याच्यात तुम्ही रडार मध्ये देऊ शकत नाही. बॉल तयार. ओहो गतीमध्ये परिवर्तन. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. पायांचा भेद घेतलाय. एक सिंगल या बॉल वरती येते. एक सिंगलची मदत. तीन धावांची आवश्यकता. या पद्धतीचे टप्पे टाकावे लागतील परंतु ही वेळ नाही आता. उपचारिता बॅलन्स आहे. ऑन साईडला टर्न. चांगली फिल्डिंग आणि एक सिंगल कंप्लीट. 34 धावा. अवघ्या 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जेव्हा पहिला आपण पाहिलं सत्रामध्ये चांगली फिल्डिंग बॉलिंग स्किल पाहिलाय आणि या सध्या शशी सारख्या बॅटरची ते बॅटिंग पाहत आहे. एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल होईल का आणि बघता बघता बॉल निसटला हातातून निघून जातोय. सीमारेषा पार आलेला विजयाची डरकाली चौकार. चला फिल्डिंग सजवून घ्यायची लगेच. चला मॅच जिंकली गेली. चला मॅच जिंकली कुरदत्त 11 आणि तन्वी मातोश्री. ही मॅच पराभूत झाली. काही हरकत नाही. तुम्हाला देखील तन्वी खूप सारी शुभेच्छा. पण टीमला देऊया शुभेच्छा कारण का प्रीमियर लीग आहे. चला नेक्स्ट मॅच पण आणि प्रकाश मोदी हे 2 संघ असणार आहेत. चला टॉस झाला आणि लगेच फिल्डिंग सजवून घ्यावी. ND11 टीम. चला टॉस कोण जिंकलं होतं. ND11 टीमने टॉस जिंकला आणि चला बॉल द्यायचा आहे. चला ना प्लीज काय उशीर करताय.